नमस्कार मित्रांनो, रत्नागिरीच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये मी जगदीश तुमचं खूप 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 स्वागत करतो. सो आज दुसरा दिवस आहे. ॲक्च्युली कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल मागच्या ब्लॉगमध्ये काय काय काम वगैरे होतं. सो आजचा दुसरा दिवस आहे. आजच्या दिवसामध्ये सेम काम होणार आहे. काही काय गोष्टी थोड्याशा चेंज होतील. सध्या सकाळचे वाजले 7. सो मी आलो आहे थोडं वॉकिंगला. 9-10ला असं आमचं काम चालू होणार आहे. कोमट थंडी वगैरे आहे. मस्त वाटते सकाळ सकाळ फिरायला वगैरे वॉकिंगला येणं. अँड आजूबाजूला सगळं जंगलच आहे, पूर्ण जंगल आहे, डोंगर दऱ्या सगळं आहे इथं. सो त्याच्यामुळे थंडी ही इतकी मस्त असते, म्हणजे मॅक्झिमम मला वाटतं की 9 वाजेपर्यंत तरी थंडी वगैरे असते इथं. सो ह्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मी थोडंसं आलेलो आहे. सो एकाच साईडनंच गाड्या वगैरे येणं जाणं करायला लागलं. सो मला मोकळी जागा भेटली व्हिडिओ करायलासुद्धा प्लस वॉकिंग करण्यासाठीसुद्धा. सो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय काय घडणार आहे या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच. सो चला मग. सो मित्रांनो, आम्ही आता थोडं पेट्रोल टाकण्यासाठी आलो आहे पेट्रोल पंपवरती. बघू शकता. आता हे पेट्रोल पंपचं कशाला सांगायला तुम्हाला, कारण की मला 12 का 15 किलोमीटर आय थिंक मला असं वाटतं की आम्हाला शोधत पेट्रोल पंप शोधावा लागला. अँड आत्ता आम्ही पोचलो आहे. मगापासून आम्ही पेट्रोल पंप शोधत होतो. सो फायनली वी गॉट द पेट्रोल पंप. सो फार असं ट्रॅव्हलिंग करून आलं असं वाटायला लागलं आहे. आत्ता आम्ही पेट्रोल घालणार अँड नंतरला शो करणार आहे. म्हणजे फक्त पेट्रोलच्यामुळं आम्हाला फार वेळ झाला आहे. शो लवकर चालू करायचा होता, पण पेट्रोल नसल्याकारणाने आणि पुढं काहीतरी प्रॉब्लेम येऊ नये त्यामुळं पेट्रोल हे पाहिजे असतं. सो मित्रांनो, आता नाश्त्यासाठी आम्ही आलो आहे. हॉटेलचं नाव आहे हॉटेल प्रयाग. सो आम्ही थोडं नाश्ता करतो. आत्ता वाजलेत साधारण 11 वाजलेत. 11 वाजता आम्हाला नाश्ता भेटणार आहे. ठीक आहे, काय भेटतं या हॉटेलमध्ये. हॉटेल तरी खूप चांगलं दिसायलं. एवढ्या एरियामध्ये हेच चांगलं हॉटेल होतं. सो मित्रांनो, आता आलो आहे एका ठिकाणी जिथं आम्हाला प्रयोग करायचा आहे. सो इथं पहिला परमिशन काढतो आहे. परमिशन घेऊन त्यानंतरला मग आम्हाला त्यांनी स्पॉट दाखवतात. स्पॉट दाखवल्यानंतर आम्ही तिथं कार्यक्रम करतो. सो मित्रांनो, पहिला कार्यक्रम झाला आहे. थोडंसं बोलणं चाललं आहे दुसऱ्या कार्यक्रम कुठं वाहणार आहे म्हणून. सो आता आम्ही जाणार दुसऱ्या ह्याच्याकडं स्पॉटकडं, तिथं कार्यक्रम करणार आहे. आपण भेटूया दुसऱ्या स्पॉटकडे. चला. सो मित्रांनो, आमचा दुसरा कार्यक्रम झाला आहे. अजून काही कार्यक्रम उरले. सो आम्ही कॉलेजच्या ठिकाणी एक कार्यक्रम केला आहे. आज इथं पथनाट्य करत असताना आवळा सरबत प्यायला मिळाला. प्रतिभा आहे. आवळा सरबत असं मिळत नाही तुझ्या. गुड गुड. देऊ काय कॅश आहे सर माहिती. हे पण ह्या दुकानामध्ये भेटलं आहे. युवराज दादा छान आहे, मस्त आहे.
सो मित्रांनो, आमचा तिसरा आणि चौथा शो झालेला आहे. जवळजवळ होतं, त्यामुळं तिसरा पण झाला, चौथा पण झाला कार्यक्रम. सो आता एक शेवटचा उरला आहे. ओके, तो अनेक पुढच्या ह्याच्यात आहे. आता थोडंसं कार्यक्रम झाल्यानंतर जेवायचं थोडा नियोजन करणार आहे. सो आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो जी आम्ही लहानपणी खायचो. तुम्हाला माहीत असेल, दाखवतो. ओळखा भाऊ काय आहे. सो हे आहेत उंबर जे आम्ही लहानपणी खूप खायचो, आता पण खातो. सो मला खूप आवडायची. आता झाडं वगैरे आमचे थोडेसे तोडलेत घराच्या आजूबाजूची, त्यामुळं आम्हाला भेटत नाही त्या गोष्टी आता. पण गावामध्ये अशा ठिकाणी खूप भेटतात. ते थोड्या घेतल्यात मी आता खाण्यासाठी. सो मित्रांनो, शेवटचं आमचं काम संपलेलं आहे. आत्ता सध्या 4 वाजलेत. सो 4 वाजता काम संपलं. सकाळपासून चालू केलं होतं. तर आत्ता अजून काही जेवलो नाही आम्ही. फक्त चहा, काहीतरी कोल्ड्रिंक वगैरे असंच काहीतरी भेटलं आम्हाला. सो घरगुती जेवण आहे. सो तिथं आमचं जेवण होणार. त्यानंतरला मग आम्हाला साधारण असं वाटतं मला की 20-21 किलोमीटर आमचं रूम आहे. सो म्हणजे जसं तुम्ही बघितला कालच्या ब्लॉगमध्ये. चला तर मग जाऊया आपण आपल्या हॉटेलकडे. आम्ही आलोय आता इथं. असा खतरनाक रोड आहे, जबरदस्त रोड, एकदम डेंजर रोड आपल्याला इथं बघायला मिळतो. सो मित्रांनो, आजचा कार्यक्रम संपला आहे. सो आम्ही रूमकडे पोहोचलो आहे. फ्रेश वगैरे होऊन थोडंसं आता वॉकिंगला आलो आहे. आता जरा वॉकिंग वगैरे करायचं. अँड तुम्हाला माझे मित्र दिसत आहेत, ते थोडीशी रील वगैरे करायला आहेत. रील आम्ही करत असतो मध्ये मध्ये. सो आजच्या व्हिडिओमध्ये इतकं तुम्हाला दाखवलं. तुम्हाला व्हिडिओमध्ये काहीतरी गोष्टी आवडल्या असेल प्लीज कमेंट करून सांगा. आणि रत्नागिरी ॲक्च्युली मला माहीत नाही कुठे वगैरे, जसं जसं आम्ही जाणार तसं मी व्हिडिओ करत राहणार. आणि तुम्हाला काहीतरी व्हिडिओमध्ये कमी वाटलं असेल तर प्लीज मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता वगैरे. आणि ट्रॅव्हलिंग फार झालं आहे आमचं. ट्रॅव्हलिंग साधारण मला असं वाटते की 60-70 किलोमीटर ट्रॅव्हलिंग झालं आहे आमचं. त्यामुळं थकलो आहे थोडं. सो आता विश्राम घेणं खूप गरजेचं आहे. सो एक साधारण 10-10:30 वाजता आमचं विश्राम होणार आहे. त्यानंतर सकाळी परत आणि रुटीन तीच चालू आहे. सो आत्ताच्या ब्लॉगमध्ये मला इतकं सांगायला आवडेल की माझ्या व्हिडिओजना प्लीज लाईक करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा अनेक व्हिडिओज मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये देतच राहीन. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि आपण भेटूया उद्याच्या म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन काळजी घ्या. बाय.